महिन्याची वारी आणि 100 प्रवास म्हणून मन काही थांबत नव्हतं म्हणून अक्कलकोटला निघालो. दर्शनाची वड अशी लागली होती की महाराजांना जाऊन कवा इंस्टाग्रामची आपली 1 लाखाची फॅमिली पूर्ण झाली ही सांगतोय आणि मन मोकळं करतोय असं झालं होतं. पण तेवढ्यातच ओंक्याला हायवेला थांबायची इच्छा झाली म्हणून थांबलो. पण मला कवा एकदा पोचतोय महाराजांचं दर्शन घेतोय असं झालं होतं म्हणून मी लगेच चला म्हणलं. बघता बघता अक्कलकोटात पोचलो. गाडी पार्किंगला अन्नछत्रामध्ये लावली आणि बाहेर येता येता ओंक्याच्या डोक्यात आलं सगळीच म्हणाले आपल्याजवळ वेळ आहे तर आपण सगळं फोटोशूट करूया. मग आम्ही अन्नछत्रात महाराजांचं अन्नछत्रात दर्शन घेतलं आणि आम्ही दर्शनाला मंदिराकडे चाललो होतो. मंदिरात दर्शनाला जाता जाता स्वामीचं दर्शन घेतलं आणि समोर एकदम दत्त महाराजांची मूर्ती आकर्षक आली. हे मन तृप्त झालं. मग आम्ही मात्र त्यातनं मंदिरात दर्शनाला गेलो. मग दर्शनाला गेल्यानंतर काय भली मोठी गर्दी भरलेली. आम्हाला बाहेर वाटलं बघून कोण माणसं नसलेली. पण पौर्णिमेला माणसं गच्च भरलेली. प्रत्येकाची व्यथा वेगवेगळी. कोणी सुख तर कोणी आनंद मांडायला महाराजांच्या चरणी आलं होतं. आणि शेवटी तो क्षण आलाच. महाराजांचा दरवाजा उघडला गेला गाभाऱ्याचा. महाराजांचं दर्शन झालं. मन तृप्त झालं. अगदी कोणाला सांगायच्या पलीकडं अगदी निर्गुण पादुकांचं दर्शन सुद्धा झालं. मन अगदी हळवं होऊन डोळ्यातनं पाणी येऊ लागलं. महाराजांना 100Kचा प्रवास सांगितला आणि पुढच्या प्रवासासाठी महाराजांचा आशीर्वाद घेतला. आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही हळूच वटवृक्षाचं दर्शन घेऊन पलीकडच्या बाजूनं बाहेर पडून आम्ही मंदिराच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मंदिराच्या बाहेर जसं आलो हळूहळू सगळ्या गर्दीतनं मार्ग काढत बाहेर पडता पडता महाराजांची असली खतरनाक रांगोळी काढली होती की मन भारावून गेलं. समाधी मठात पोहोचलो की नाही तर आरती सुरू झाली होती. ह्या आरतीचा लाभ घेतला. ह्या पौर्णिमेच्या आरतीचा लाभ आता मी पण घेतला आणि माझ्या परिवाराला पण द्यायचा म्हणून आज हा व्हिडिओ केला. श्री स्वामी समर्थ.